नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा जो मेनू आहे अगदी टेस्टी आणि गावरान पद्धतीने चुलीवरचा बेत आहे आजचा जो आहे तो। तर आज मी बनवणार आहे झणझणीत असं उडदाच्या डाळीचं घुटं आहे, त्याच्यानंतर ज्वारीची भाकरी आणि पापड आहे। तर हा सर्व जो मेनू आहे तर तो आपल्याला चुलीवर बनवायचा आहे। तर डाळ आहे तर ती मी शिजवून घेणार आहे आधी। उडदाची डाळ स्वच्छ धुवून शिजवून घेणार आहे आणि आपला जो बेत आहे आजचा अगदी गावरान पद्धतीनेच करणार आहोत, त्यामुळे आपण जो मसाला लागणार आहे तो पण आपण खलबत्त्यातच कुटून घेणार आहोत। तर सर्वात आधी खलबत्त्यामध्ये आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर तर ते छान असं कुटून घेतलेलं होतं। थोडंसं जाडसरच कुटून घ्यायचं आहे, तर त्यामुळे त्याची चव आहे ती खूप छान लागते। त्याच्यानंतर त्याच खलबत्त्यामध्ये मी 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेत आणि हिरव्या मिरच्या आहेत, साधारणतः एक 10 ते 12 हिरव्या मिरच्या आहेत। तर आणि खडे मीठ आहे। तर हे सर्व जे आहे हे पण छान असं जाडसर कुटून घ्यायचं आहे। तर खूप छान टेस्टी असा मेनू आहे। तर बघू शकता तुम्ही आता आपल्याला जो घुटं आहे तर त्याला फोडणी करायची आहे। तर त्यासाठी मी आधी चूल पेटवून घेणार आहे। थोडंसं कठीण काम आहे हे, पण खूप छान चव येते चुलीवरच्या स्वयंपाकाची अगदी। आणि संपूर्ण जो हा स्वयंपाक आहे तर तो चुलीवरच बनवणार आहे। तर आजचा जो संपूर्ण स्वयंपाकाचा मेनू आहे तर याच पद्धतीने तुम्ही चुलीवरचा पण एकदा मेनू बनवून बघा, खूप छान चव लागते त्याची। तर चूल पेटून झाली आहे। आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, तर साधारणतः एक 2-3 चमचे तेल आहे। तर तेल छान गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली आहे आणि बघू शकता तुम्ही जाळ अगदी लागलेला आहे छान। त्यामुळे आपला जो मसाला आहे तर तो अगदी पटकन भाजून होणार आहे। तर अगदी एकसारखा जाळ असतो, कमी जास्त नाही। त्यामुळे आपल्याला जे तयारी असते पूर्वतयारी मसाल्याची तर ती आधीच करून घ्यावी लागते चुलीवर करताना। तर बघू शकता तुम्ही मोहरी टाकल्यानंतर मोहरी चांगली फुलली की त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत। त्याच्यानंतर जिरं टाकलेलं आहे आणि जे आपण आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर तर ते कुटलेलं जे होतं ना तर ते टाकलं आणि ते आधी चांगलं परतून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर जे हिरव्या मिरच्यांची जी पेस्ट होती, जे आपण हिरव्या मिरच्या कुटलेल्या होत्या तर हिरव्या मिरच्या, लसूण आणि खडे मीठ। तर जेव्हा मी मीठ घेतलं होतं मिरच्यांमध्ये तर ते आपल्याला भाजीसाठी जेवढं लागेल तेवढं मीठ त्याच वेळेस घेतलं, त्यामुळे आपल्याला परत वरून मीठ टाकायची आवश्यकता नाही आहे किंवा डाळ शिजताना पण आपल्याला मीठ टाकायची आवश्यकता नाही आहे। तर इतकं मीठ मी जेवढं आवश्यक आहे तर तेवढं टाकलेलं होतं आणि तो जो मसाला आहे तो ॲड केला आणि तो साधारणतः एक 2 मिनिट आपण छान असा परतून घ्यायचा आहे। आणि आता हा जाळ आहे तर तो कंटिन्यू असल्यामुळे आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे, जेणेकरून जो मसाला आहे तर तो कढईला लागणार नाही, करपणार नाही। आणि थोडीशी हळद पण टाकलेली आहे आणि परत एकदा हा छान मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये ज्या खलबत्त्यामध्ये आपण कुटलेला होता मसाला त्यात थोडंसं पाणी ॲड करून ते पाणी मी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि आपल्याला मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जी डाळ होती उडदाची शिजवलेली तर ती ॲड करायची आहे। तर बघू शकता तुम्ही तो जो मसाला टाकलेला होता, पाणी टाकलेलं होतं तर ते जे आहे तर त्याला उकळी आली आहे। तर आपण जी डाळ शिजवलेली आहे तर ती ॲड करायची आहे आणि जेवढं आपल्याला आवश्यक आहे किंवा जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे त्याच पद्धतीने आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, जितकं आपल्याला आवश्यक आहे बनवायचं आहे तर त्या पद्धतीने आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। आणि हे चांगलं सर्व एकदा उलटण्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। आणि झणझणीत असं आपलं जे घुटं आहे तर ते तयार आहे, बघू शकता तुम्ही। आता याला उकळी आली की आपलं जे घुटं आहे तर ते तयार होणार आहे। तर मध्ये मध्ये सतत मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडासा जे जाळपण आहे तर तो थोडा कमी केलेला आहे। थोडंसं उकळी येऊ द्यायची चांगली, म्हणजे त्याची जी टेस्ट आहे घुट्याची तर ती खूप छान लागेल।
तर एक 5 ते 10 मिनिट आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे आणि अगदी टेस्टी आणि झणझणीत असं घुटं तयार झालं. तुम्ही बघू शकता उकळी यायला लागली आहे आणि आपलं जे घुटं आहे तर ते तयार झालं. त्याच्यानंतर चुलीवर मी तवा ठेवलेला आहे भाकरीसाठी. तर अगदी टेस्टी लागते जी चुलीच्या निखाऱ्यावर भाजलेली जी भाकरी आहे ती. तर थोडंसं ते जी लाकडं आहे ती थोडी मागे घेतली, थोडा जाळ कमी करायचा आहे आणि जो विस्तव साठलेला आहे तर तो भाकरी झाल्यानंतर तो थोडासा बाहेर काढायचा आहे जेणेकरून त्या निखाऱ्यावर आपल्याला ती भाकरी भाजता येईल. तर पीठ घेतलं आहे ज्वारीचं मी, साधारणतः 1-2 भाकरीचं पीठ घेतलं आहे. तर जितकं आवश्यक आहे तितकं पीठ घेऊन आपल्याला ते मळायचं आहे. तर सुरुवातीला मी 2 भाकरी आहेत तर त्याचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये ते थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला ते चांगलं मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही अगदी गरमागरम ज्वारीची भाकरी. तर असा चुलीवरचा जो मेनू आहे किंवा चुलीवरचा जो बेत आहे तर ते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप छान आणि टेस्टी लागतं. तर अगदी सर्वांना आवडेल असा मेनू आहे. तर एक 3 ते 4 मिनिट आपल्याला जे पीठ आहे तर ते चांगलं मळून घ्यायचं, चांगलं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे भाकरीसाठी आणि थोडंसं कोरडं पीठ आपल्याला परातीमध्ये टाकून आपल्याला त्याची छान अशी भाकरी करून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही मळून झालं आहे पीठ. त्यानंतर थोडंसं पीठ मी हाताने घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याची भाकरी बनवून घ्यायची आहे. याच पद्धतीने आपल्याला जितक्या आवश्यक आहेत तितक्या आपण ज्वारीच्या भाकरीच्या आहेत तर त्या बनवून घ्यायचे. तर आपण एका साईडने भाकरी तव्यावर भाजायची आणि दुसऱ्या साईडून नंतर आपण त्या निखाऱ्यावरती भाकरी भाजायची आहे. तर खूप छान टेस्टी असं मेनू आहे. तर त्याच निखाऱ्यावर मी नंतर भाकरी झाल्या बनवून की पापड पण भाजून घेणार आहे. आणि जेव्हा आपण ही भाकरी चुलीवर बनवतो ना तेव्हा त्याची जी टेस्ट आहे ना ते खूप छान लागते. तर असा गावरान पद्धतीचा हा जो बेत आहे घुटं भाकरीचा तर तो तयार झाला आहे. बघू शकता तुम्ही भाकरी पण तयार झाली आहे. आपण त्याला एका बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडीशी एका बाजूने भाकरी पचली की ती आपल्याला उलटण्याने परत उलटवून घ्यायची आहे आणि त्या बाजूने आपण ज्या बाजूने पाणी लावलं आहे त्या बाजूने आपण ती तव्यातच भाजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ही जी वरची बाजू आहे तर ती आपण निखाऱ्यावर भाजून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही अशी उभी ठेवलेली आहे निखाऱ्यावर भाजण्यासाठी आणि थोडंसं जो विस्तव आहे तर तो आपण बाहेरच्या बाजूला काढून घेतला भाकरी भाजण्यासाठी. आणि याच पद्धतीने मी उरलेल्या ज्या भाकऱ्या आहेत तर त्या बनवून घेणार आहे आणि भाकरी बनवून झाली की त्यावर पापड भाजणार आहे. तर सर्व बाजूने अशी गोल फिरवून आपल्याला ती भाकरी भाजून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही त्यावर बिलकुलही जेव्हा आपण चुलीवर भाजतो तर त्यावर बिलकुलही असे डाग नाही पडत. अगदी पांढरी शुभ्र अशी ज्वारीची भाकरी आहे. तर ती तयार आहे. त्याच्यानंतर पापड आहे आणि या ज्या आहेत तर ह्या सालपापड्या आहेत तर त्या पण खूप छान लागतात. तर त्याही आपल्याला त्या निखाऱ्यावरच भाजून घ्यायच्या आहेत. तर अतिशय छान टेस्टी आणि झणझणीत गावरान पद्धतीचा जो संपूर्ण स्वयंपाकाचा मेनू आहे तर तो अगदी चुलीवरचा आणि गावाकडच्या पद्धतीने अगदी जसा असतो त्याच पद्धतीने मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर त्यावर पापड पण आपण दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचा आहे. तर आजचा जो संपूर्ण स्वयंपाकाचा मेनू आहे तर तो तयार आहे. बघू शकता तुम्ही पापड पण भाजून झालेला आहे आणि त्याच्यानंतर कांदा आहे तर तो मी असा हाताने फोडून घेणार आहे. तर आपल्याला आता ताटामध्ये सर्व सर्व करायचं आहे. तर त्यासाठी सर्वात आधी
घुट आहे वाटीमध्ये ते घेतलेलं आहे. त्यानंतर भाकरी, त्यावर 2 कांदे, त्यानंतर मिरच्या आणि छान असा खुसखुशीत भाजलेला जो पापड आहे तो. तर अतिशय छान टेस्टी असा मेनू तयार आहे. आजच्या संपूर्ण स्वयंपाकाच्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. धन्यवाद.